लाईफ बाय डिझाईनचं शेअरिंग करायचंय मला. त्यावेळेला मी माझ्या शीटवरती टाकलेलं की हं. कसं आहे, आता कॉलेज झाल्यानंतर माझा फ्रेंड सर्कल खूप मोठा होता. पण गेल्या कित्येक वर्षात या सगळ्या गाडग्यामुळे कसं झालं की कॉलेजचे फ्रेंड सगळे सुटत गेले, प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये गेला. तर मी त्याच्यामध्ये टाकलेला पिक्चर केलेला आणि माझे सगळे जे फ्रेंड्स होते ते मला पुन्हा कनेक्ट करतात किंवा म्हणजे मी पुन्हा त्यांच्यावर कनेक्ट होते. आणि गेले 8 दिवसाचं मी तुम्हाला सांगते की कोणता कोणते म्हणजे अचानक म्हणजे आता माझी काल एक फ्रेंड आहे जी 10 वर्षांनी ती मला फर्स्ट टाइम मेसेज केला. तर माझ्यासाठी एकदम हे होतं तिचा मेसेज बघून की अरे हिचा मेसेज आला. अरे वा. आणखी म्हणजे अशी 4 जण कनेक्ट झालेत माझ्या बरोबर. आणि आज एकीचा फोन आलेला. अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी ते की मस्त. तिचा फोन येणं. पण एकदम कॉन्टॅक्ट बंदच झालेला आणि असे 4 जण मला पुन्हा कनेक्ट झाले. तर माझं ते जे होतं बोलते हळूहळू मला कळते की मला पूर्ण होणार. तर 4 झालेत. नंतर माझे सगळेच फ्रेंड्स माझ्या बरोबर कनेक्ट होतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. थँक्यू. ज्यांना कोणाला माहित नाहीये, प्रभाजी आपलं लाईफ बाय डिझाईनचं वर्कशॉप जे झालं होतं आधी, आताही होणार आहे, डोंट वरी. त्याविषयी बोलतात. जो बिग पिक्चर ऑफ युअर लाईफ होतं त्याच्यामध्ये त्यांनी ड्रॉ केलं होतं की माझे कॉलेज फ्रेंड्स मला परत भेटावेत. आणि